हां रमला तिकडे शेवटच्या लाईनीत एक नंबर. हरे राम 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 हरे हरे. हरे कृष्ण 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 हरे हरे. हरे राम 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 हरे हरे. गोपाल कृष्ण भगवान गणनाथ सरस्वती रवि शुक्र बृहस्पति पंचेतान् सस्मरे नित्यं वेदवाणी विनायकं गुरुं भानुं ब्रह्मा विष्णुं महेश्वरान् सरस्वती प्रणदादौ सर्वकार्यार्थसिद्धये मातृदेव भव आचार्य देव भव अतिथि देव भव. सर्वेभ्यो देवेभ्यो ब्राह्मणेभ्यो नमो नमः. गोपाल कृष्ण भगवान लोकाभिरामं रणरंगधीरं कारुण्य कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने प्रणतक्लेशनाशाय गोविन्दाय नमो नमः. गोविन्द अत्रिपुत्रो महातेजो दत्तात्रेय महामुनि वाराणस्यां भैरवदेव संसार भयनाशनम् अनेकजन्मकृतं पापं दर्शनेन विनश्यन्ति दर्शनेन विनश्यन्ति दर्शनेन श्रीराम जय जय राम. श्री राम जय जय राम. श्री राम जय जय राम. राजाधिराज रामचंद्र भगवान पवन सुत हनुमान उमापति महादेव की जय. नमः पार्वती पतये हर हर महादेव. सीताकांत स्मरण जय जय राम. जय जय रघुवीर सम. श्री गणेशाय नमः. श्री सरस्वत्यै नमः. श्री गुरुभ्यो नमो नमः. निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम. एकनाथ नामदेव तुकाराम. एकनाथ नामदेव तुकाराम. निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम. कुंडली वरदा हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव तुका गोपाल कृष्ण भगवान की जय. देवऋषी नारद शुकमुनींना सांगतात, हे शुकदेवा, शास्त्र माणसाचा शोक दूर करणारं आहे. शास्त्र जे आहे ते काय करतं तर माणसाच्या शोकाला आणि दुःखाला दूर करतं. आता शास्त्र शोक दुःखाला दूर करतं असं कसं म्हणाल तर शास्त्र असं सांगतं की आपण या ठिकाणी आल्यानंतर
आपले जे नाते इथेच निर्माण होतात आणि इथेच संपतात. म्हणून शास्त्र म्हणतं कोणीही जीव गेला तर त्याचं दुःख करायचं नाही, कारण इथे नातं जुळलं आहे आणि नातं इथेच संपणार आहे. मग ते जर संपणार आहे तर त्याचं दुःख करायचं असं आहे. शास्त्र आणि शस्त्र हे योग्य आहे. जसं शस्त्र आहे, लिंबू कापाचं वेगळं, भाजी कापाचं वेगळं, दाढी करायचं वेगळं, लोखंड कापाचं वेगळं, लाकूड कापाचं वेगळं, वेगवेगळं. तसं शास्त्र मनुष्य कोणत्या वर्णात जन्माला आला तसं त्याला सांगायचं. त्याच्या वर्णाप्रमाणे त्याला शास्त्र लावायचं आहे. त्याचा वर्ण सोडून तुम्ही जर शास्त्र लावायला लागले, आता आपले खेडेगाव आहे ना, तिथे सकाळी 8-9 वाजेच्यावर पित्तर बसून जातो, श्राद्ध केले की चालले शास्त्र. लोक 12 पित्तर बसवतात, तिथे चालेल का ते शास्त्र? असं आहे, काही सांगतं ते. तर शास्त्र हे वर्णाप्रमाणे लावावं लागतं. क्षत्रियाला वेगळं सांगावं लागतं. त्याचा कारण तो शरीरानं मनानं त्याग करून जगाचं रक्षण बस खलास. हे काय करतं ब्राह्मणाचं शास्त्र क्षत्रियाला सांगितलं तर कसं होईल? आता एक गणपती बसता ना, तेव्हा हे रिक्षावाले तर का हो दादा 1:30 वाजेच्या आत गणपती, मग आमचं तर धंद्याची वेळ. म्हटलं तू जाय रे, संध्याकाळी बसवणार. ते काय पेपर वाचतो रिकामा, त्याला जमणारच नाही ते. 1:30 वाजेपर्यंत 2 वाजेपर्यंत लोक घरी गणपती नेतात, त्याची रिक्षा भाड्यानं जाते तिथे. ते असं आहे. हे काय करतात, काही शोधून काढतात आणि टाकून देतात ते मोबाईलवर. आता परवा दिवाळीचे 2 दिवस काही लोकांनी सांगितले पूजा आजही करा उद्या करा. तो ज्यांची उद्या झाली जास्ती झाली, पहिल्या दिवसवाल्यांनी त्या गुरुजीला अपशब्द बोलले. आणखीन मला सांगायला आले की अमुक अमुक गुरुजीची आम्ही चांगली उतरवली, कारण त्यांनी आम्हाला पहिली करावलं. आमच्याकडे बी पूजा केली आणि दुसऱ्या दिवशी बी पूजा केली बरे ते. काल सकाळी ते 10:30 वाजता 12 वाजता बसले होते ना ज्योतिष पाहायला. त्यांना म्हटलं 4:30ला येते. काल काही आले नाही, आज आले तर संध्याकाळी. त्यांना तारीख पाहिजे होती लग्नाची, तर 5/12 शेवटची आहे. नाही ते म्हणे आम्हाला याच्यातली पाहिजे. काय नवीन पद्धत आहे ना जरा. आपत्काल मुहूर्त पाहिजे. म्हटलं आपत्काल मुहूर्त देण्याचा मला अधिकार नाही आहे, कारण मी शास्त्र सांगणार आहे. पण जो आपत्काल सांगेल त्याच्याकडून काढून घे, कारण जे शास्त्रात नाही ते आम्हाला काढून देता नाही येणार. म्हणजे तर मग शास्त्र सांगायचा उपयोग काय आहे? दोन्ही करायचं का? म्हणून तस्मात शास्त्रम प्रमाणम, म्हणून शास्त्राचं प्रमाण घ्यायचं असतं. मग आता शास्त्राचं प्रमाण घेतल्यानंतर काय मिळतं हे ऐक. म्हणून सांगतं नारद सुखदेवांना, शांती आणि कल्याण हे 2 गोष्ट शास्त्र देतं. आपण विधिवत केलं ना. आता आणखीन शास्त्राचं प्रमाण सांगतो. रामायणामध्ये राम यात्रा करीत असताना तीर्थवर गेले, यात्रा श्राद्ध करायच्या वेळेला. तर फाल्गुन नदीवर म्हणजे गयेला सीतेने पाहिलं की हे ब्राह्मण यांचं श्राद्ध करताय, आपणही वाळूचा पिंड करून पाहावा. कारण स्त्रियांच्या मनात असं येतं, सगळंच माणसांना करायला लावतं, आपल्याला काहीच करू देत नाही. म्हटलं तू स्वयंपाक करते ना श्राद्धाचा, बरं झालं. आता त्याच्यावरही जबरदस्ती केली आहे की आम्हालाही पाणी देऊ द्या आणि आम्हालाही श्राद्ध सांगू द्या, पिंड करू द्या. तर सीतेने वाळूचा पिंड केला. तो रामाच्या समोरून त्यांच्यासमोर दशरथ राजाचा हात आला. सीतेने पिंड ठेवून दिला. रामाने पिंड ठेवायची वेळ आली तर हात आला. राम म्हणे नाही, शास्त्रानं दर्भावर पिंड ठेवायला सांगितले आहे, मी नाही ठेवणार. तस्मात शास्त्रम प्रमाण. रामाने नाही ठेवला.
शास्त्र असं सांगतच नाही की हात येतो, ते सीतेच्या शक्तीमुळे आला आहे तो हात. हो, पिंड ठेवणे आणि पिंडाचा भात शिजवणं बाईचं काम आहे ना, म्हणजे शिजवला म्हणजे काय झालं, श्राद्ध झालं. तुम्हाला कोणता अधिकार दिलाय शास्त्रानं तेवढा लक्षात ठेवला पाहिजे. आपण काय करतो, शास्त्राच्या विरुद्ध आचरण करायला जातो. त्यामुळे शांती. आणि आत्ता ज्याने मला विचारलं, तो दिवा लावतो म्हणे आपण, तो दिवा आता पहा, सज्जन लोकांच्या घरी तेलाचा दिवा असतो. तुम्ही या गरीब लोकांकडे कधी प्राण गेला ना तर ते राखेलची चिमणी लावून ठेवतात 10 दिवस. त्यांनी काय लावला आहे, ते राखेलचा लावला का तेलाचा लावला, नाही, दिवा लावला. असं आहे, दिवा शास्त्र सांगतं. मग आता आपण काय करतो, आता हे तुमच्याकडे फालतू दिवे खूप आहे, म्हणजे या डिझाईनचा त्या डिझाईनचा. पूर्वी एकच देवाचा दिवा होता, लोक मातीचा दिवा लावून देत 10 दिवसाने मोकळं व्हाय. आता तुमच्या का स्टीलचा लावायचा का, त्याच्याने पुण्य होईल का, पितळीचा लावायचा त्याच्याने पुण्य होईल का, आणि तांब्याचा लावायचा त्याच्याने पुण्य होईल का. तो बुवा म्हणतो घरात ठेवत नाही, दान देऊन टाक. असं आहे. शास्त्र असं सांगतं की प्राण गेल्यानंतर ज्योत घरामध्ये 10 दिवस तेवत राहिली, बस. शास्त्राचा उद्देश हा आहे. आदिवासी लोक सुद्धा दिवा लावतात, पण ते राखेची चिमणी लावून दिली चालली. असं आहे. म्हणून शास्त्रानं आनंद आणि कल्याण 2 गोष्टी आहेत. पण शास्त्र सांगणारा हा ज्ञात पाहिजे. नुसतं पुस्तकातलं असं लिहिलेलं आहे असं नाही सांगता आलं पाहिजे त्याला, की याचा अधिकार करता येते, आर्थिक परिस्थिती कशी आहे याच्यावर त्याने तो लावलं पाहिजे. म्हणून आपला जो उपाध्याय सांगतो तेच ऐकावं, उपाधीखोर लोकांचं ऐकत बसू नये. आपण काय करतो, उपाधीखोर लोकांचं ऐकतो. संशयित माणसं जी आहे ना, त्यांना तुम्ही काही सांगितलं तर ते दुसऱ्याकडून व्हेरीफाय करतील आणि घेईल, असे असतात ते. म्हणून शास्त्र हे ज्ञात माणसाला सांगावं लागतं. जो आपल्या शोकाचा नाश करतो त्याने शास्त्र श्रवण करावं. ज्याला दुःखच नको आहे त्याने शास्त्र श्रवण करायचं. शास्त्राच्या श्रवणाचं फळ आहे की दुःखच होत नाही. शास्त्राच्या श्रवणाचं फळच असं आहे की मनुष्य दुःखमुक्त होत जातो दिवसेंदिवस. जसं कोणी गेलं, आपल्यालाही जायचं आहे, मरे कत्याचा दुधा शोक वाहे, अकस्मात तो ही पुढे जात आहे. कारण आपल्याला त्याच रस्त्याने जायचं आहे. आमच्याकडे एक पोलीस खात्याचे ऑफिसर होते, ब्राह्मण जातीचे होते, रिटायर झाले आणि ते बळीरामपेठेत राहिले. शेवटी त्यांना इथपर्यंत काही येता येईना. तर एक दिवशी त्यांचा मुलगा घेऊन आला. लोकांना खाऊ, फौजदार साहेब तुम्ही इकडे येत नाही. मी आता तिकडचा रस्ता धरला म्हणे, कारण तो शेवटच्या दिवशी असा वेगळा वाटू नये. जुन्या स्टँड, बळीरामपेठेतून जुन्या स्टँडपर्यंत येतो म्हणे, कारण तोच रस्ता आहे शेवटचा. तर त्या रस्त्याने जातो म्हणे मी. बरंच नाव माझ्या तोंडावर होतं त्यांचं नाव. अगदी खुशाल, एकदम खुशाल माणूस. म्हणून शास्त्र श्रवण केल्यानं बुद्धी उत्तम होते. हजारो शेकडो भय संपून जातात. म्हणून मी आज सांगितलं 2 लोकांना की नीट ऐका, बुद्धी शुद्ध होते आणि दुःख मुक्त होते. म्हणून आपल्याकडे असं सांगितलं आहे की गेलेल्या माणसाच्या अंगावर आपल्या डोळ्यातले अश्रू पडायला नको. असं आहे. काय केलं आहे, शोकापासून दूर केलं आहे शास्त्रानं. त्यावेळेस प्रतिदिवशी मूढ पुरुषावर आपला प्रभाव टाकतं शास्त्र. रोज जर शास्त्र ऐकलं तर आपल्यामध्ये जो मूढपणा आहे तो निघत जातो, अज्ञानत्व. म्हणून
अनिष्टाचा नाश होतो, आपल्या पटवून अनिष्ट जे आहे ते निघून जातं. बुद्धिमान पुरुषाला बल प्राप्त होत जातं आणि म्हणून बुद्धीला आपल्या ताब्यात ठेवता येतं. बुद्धी शोकापासून दूर होते. बुद्धिहीन मनुष्य अप्रिय वस्तू प्राप्त करू शकत नाही, प्रिय वस्तूसुद्धा प्राप्त करू शकत नाही. जो बुद्धिहीन आहे त्याला प्राप्त नाप्राप्त कधीच प्राप्त होणार नाही. त्याच्याकरता एक उदाहरण सांगतात. एक आळशी मनुष्य होता. तो भगवंताचं भजन करण्यापेक्षा देवीचं भजन जास्ती करायचं. तर देवी लक्ष्मी एक दिवशी भगवंताला म्हणाली की देवा तुम्ही त्याला काय, अगं म्हणे तो अप्राप्त आहे. नाही म्हणे मी त्याची परिस्थिती सुधरेल म्हणे, तू जा. तर भगवतीने काय केलं, जो लोक एकटा होता त्याचं लग्न झालेलं नव्हतं. तर भगवतीने काय केलं, आपली चूल असते ना, चुलीच्या राखेमध्ये सोनं ठेवलं. आता हा अप्राप्तच आहे, याला काहीच प्राप्त होणार नाही कृपा केली तरी. ज्या दिवशी लक्ष्मीने सोनं ठेवलं त्या दिवशी शेजारची बाई आली. म्हणे भाऊ मला का नाही थोडीशी राख पाहिजे भांडायला. म्हणे बाई राख बी काढून घे आणि माझं चूल बी सारवून दे. ती गेली, गोळा सापडला सोन्याचा. म्हणे मी रोज सारवून देईन म्हणे. म्हणजे अप्राप्त ज्यांचं नशीब असतं ना, त्यांना प्राप्त झालं तरी ते त्यांच्या नशिबातून चाललं जातं, असं आहे. म्हणून आणि गुरुजीसुद्धा संकल्प सांगताना तुम्हाला अप्राप्त लक्ष्मी प्राप्त्यर्थम असं सांगून टाकतो. आता ती मिळणार आहे का? पण आपल्याला काय वाटतं, अप्राप्त प्राप्त सांगितली म्हणजे पूजा झाली. बरं, जी प्रारब्धात आहे तिला सांभाळण्याची बुद्धी पाहिजे, बस. भावनेच्या भरामध्ये जर तुम्ही लक्ष्मीचा उपयोग करायला लागले, चांगला अथवा वाईट, तर तुम्हाला यश मिळणार नाही, सुख मिळणार नाही. आता लोक भावनेच्या भरामध्ये जात आहे. किती महाग वस्तू असतो घेऊनच टाकतात ते म्हणता काय करायचं आहे, आणि ती दुसऱ्या दिवशी ठोस मारली की गेली. नव्या नव्या गाड्या जात आहे, कारण काही गोष्टीला मर्यादा ठेवली पाहिजे. आपण किती तास बसतो, समजा मुंबईला गेलं तर 5 तास बसाल गाडीमध्ये, 8 तास बसाल, मग त्याच्याकरता काय करेल. पण काय झाले दिवसेंदिवस चढाव, कारण त्यांना शास्त्र माहीत नाही, त्यांना शास्त्र माहीत नाही. पट्टा लावल्यावर माणूस काय, पण अति जोरात असले तर पट्टा तुटून जातो शेवटी. घाट आला तर हळूच वाहन पाहिजे ना, सोपी गोष्ट आहे. तसं नाही चालत. म्हणून त्यावेळेस बुद्धीनं मनुष्य वश होत नाही. ज्याची चांगली बुद्धी आहे तो वश होत नाही. आता पहा तुम्ही, एवढे सुशिक्षित लोक आहे, इथे पैसा अटकवा तिथे पैसा अडकवा, बंद. काय ते वश होऊन जातात. बुद्धी असल्यावर सुद्धा वश होत आहे. शास्त्र सांगतं आपल्या बुद्धीने दुसऱ्याला वश व्हायचं नाही, कारण वश झालं की यश मिळत नाही. निर्माय मोहाजिति संगदोषान् अध्यात्मनित्यात् निवृत्तकामाः द्वंद्वैरमुक्त्याः सुखदुःखसंज्ञा. म्हणून अप्रिय वस्तू आणि प्राप्त झाली तरी वस्तूचा विनियोग होतो, आणि वस्तू आपल्यातून गेली की मन दुःखी होतं. म्हणून भूतकाळाच्या गर्भामध्ये नष्टता आहे. ज्या गोष्टी होऊन गेल्या त्या बुद्धीत नाही ठेवायच्या. याची त्याची आपली भानगड झाली आहे, नाही बुद्धीत ठेवायचे, सोडून द्यायचं, गेलं तर ते. पण आपल्या बुद्धीमध्ये तेच राहतं, आणि त्यामुळे बुद्धीला विस्मरण येतं. बुद्धी जास्त दुःख विसरते. काय त्रास दिला यांनी मला माहिती आहे का तुम्हाला? जाऊ दे, आता चांगला रुळावर आलाय ना, चल
ते सोडून द्या. गतम न सोच, ते गेलं ते गेलं. काळाच्या ओघात सगळं गेलं. काळाच्या ओघात जातं पण बुद्धीतलं मात्र जात नाही. आणि म्हणून ईश्वर बुद्धीत बसत नाही. बुद्धीचे वैभव अन्य नाही तुझे, एका केशी राजे सकळ सिद्धी. तो जर बुद्धीत बसला तर सगळ्या सिद्ध्या तुमच्या पायापुढे लोळतील. सगळ्या सिद्ध्या पायापुढे लोळतील. पंढरपुरामध्ये एवढी गर्दी असते म्हणून लोकांना संतांनी काय सांगितलं, कळसाच्या दर्शनानं सगळ्या पापाचा नाश होतो. म्हणून लोक काय करतात, कळसाचं दर्शन केलं की नाही. आपल्याला काय काय म्हणतात, मी लाईनीत नंबर लावून मगच दर्शन घेतलं. घे मग तू उभं राहावं लागलं 4 तास. संतांनी सरळ सांगितलं आहे, पाप नाश होतो कळसाच्या दर्शनात. पान आता केवढा झेंडा लावायचा आहे ते अयोध्येवर, कळस लावायचा आहे. असा 22 फूट आहे तो, आणि अशी काही रुंदी आहे, आणि तो फडकणार आहे नोव्हेंबरमध्ये. 10,000 लोकांना आमंत्रित केलेलं आहे. ध्वज म्हणून असा ब्रह्मध्वज लावला आहे की तो फाटणारच नाही. दर्शनच करत बसा. मोठ्या संस्थांचा सोन्याचा लावायची परत आम्ही सोन्याच्या रंगासारखा पितळीचा लावला आहे. ब्रह्मध्वज. म्हणून ते म्हणतात की आपल्याला गर्भामध्ये छापलेलं, भूतकालाच्या गर्भामध्ये असलेलं सगळं जर आठवलं तर आपल्या बुद्धीमध्ये दुःख येतं. म्हणून त्याचं स्मरण करायचं नाही, भूतकाळाचं विस्मरण करायचं आणि आदरपूर्वक गुणाचं चिंतन करायचं. आपल्या बुद्धीने काय केलं, आदरपूर्वक गुणाचं चिंतन करत. मग कोणाच्या गुणाचं, तर षडगुण ऐश्वर्य संपन्न असा जो परमात्मा आहे त्या परमात्म्याच्या गुणाचं बुद्धीनं चिंतन केलं म्हणजे बुद्धीला विस्मरण येत नाही. यस्य स्मरण मात्रेण जन्म संसार बंधनात. त्याच्या स्मरणानं जन्म मरणाचा संसार सगळा चुकून जातो, सगळा चुकून जातो. त्या प्रयागराजाला सुरुवातीच्या 2-4 दिवसामध्ये या सगळ्या मीडियावाल्यांनी काय केलं होतं, असे मोठमोठे संन्यासी धरले होते की त्यांना नावेत बसवायचं आणि त्या नावेत फिरवायचं आणि त्यांना मुलाखत द्यायची. जे मुळाचे शंकराचार्यासारखे जे होते ते म्हणे शिष्यांना घेऊन जा. पण जे आढळताळी होते की आपल्याला मीडियासमोर यावं लागेल तेच त्या नावेत बसले सुपर. आता मी पाहायचो केव्हा तर जे बोलतात चांगलं अगदी टॉप म्हणजे ऐकण्यामध्ये बघा यांचं ऐकलं पाहिजे असं, तेच लोक त्याच्यात बसलेले होते. आणि जे परंपरेचे लोक होते ते नावेत बसले नाही. मी बरोबरच्या लोकांना सांगितलं, म्हटलं पाय रे केवढा फरक असतो. कारण काय करायचं जगाच्या पुढे येऊन, इथे आपण कशाकरता आलो आहे, 55 दिवसामध्ये तप करायला आलो आहे. आणि तपाची प्रसिद्धी नको, तपाची प्रसिद्धी नको. आता तर लोक नसतं 4 महिने दाढी ठेवली तरी असं फोटो काढून घेतो जसं काही स्वामीजीच बनला असं आहे. हे लक्षात आलं पाहिजे. हे जोपर्यंत येत नाही लक्षात तोपर्यंत माणसाचं कळत नाही. कारण ते त्याचा तप गणला जात नाही. प्रसिद्धी गेली की तप गेलं. आणि तपाचं फळ काय, तपे बी न दैवत. तपाशिवाय देव मिळत नाही. गुजेविण हित कोण सांगेल. तर हे ग्रंथ तुमचं गुज घेऊन बसलेले आहे. म्हणून त्याचं वर्णन आहे शांती पर्व. कोणतं पर्व चाललंय, महाभारतातलं शांतीचं पर्व आहे.
अनिष्ट जाण्याकरता दोष दृष्टी गेली पाहिजे. शास्त्र काय म्हणतं, दोष दृष्टी गेली पाहिजे. आसक्ती असली तर दृष्टीमध्ये दोष येतात, आसक्ती नसेल तर दृष्टीत दोष येत नाही. दृष्टीदोष निरसनार्थ आपण देवाच्या नैवेद्यामध्ये तुळशीपत्र काढतो, कारण दुसऱ्याची नजर पडू नये. दृष्टीदोष परिहारार्थ. अन्नावर दृष्टी नाही पडली, नुसता अन्नाचा वास आला तरी दृष्टी जाते. म्हणून नैवेद्याच्या ताटावर वरतून एक पान झाकलेलं असतं. आता आपलं सगळंच उघडं आहे या युगामध्ये. फोडण्या उघड्या आहेत, ते सगळे स्टाईल बिलकुल 8 दिवसातच खराब होऊन जातात. असं आहे, केव्हाही फोडणी टाकली की त्याच्यावर झाकण पाहिजे, बस. म्हणजे ते दाबलं जातं. चित्ताची आसक्ती वस्तूचं अनिष्ट करते. दोषदृष्टी. चित्त जिथे जातं तिथे दृष्टी जाते, आणि दृष्टी गेली की दोष येतो. मग डोळ्यानेही पदार्थ दिसतो, नाकाने ऐकू येतो आणि कानाने ऐकू येतो. काय केलं आहे म्हटलं, एकदम केवटी वरण. तुम्हाला केवटी वरण नाव माहीत नाही आहे. हे आपलं उडदाचं वरण करतं ना, याला केवटी वरण म्हणतात. असं आहे का? मग आज मस्त पोट भरेल. झालं. नुसतं ऐकलं कानाने, तोपर्यंत चित्ताने पोट भरण्याच्या गोष्टी केल्या. शेवटच्या माणसाला नाही राहिलं तरी चालेल, आण मला. दृष्टीदोष. कानाने ऐकलंय फक्त, डोळ्याने पाहिलंय, वास आला, अरे केवटी वरण. आता मला नाशिकचे लोक विचारायला आले होते ना, किंवा या नवरात्रात आम्ही 9 दिवस उपास केले, तर त्याच्याने प्रकृत्या बिघडल्या आणि पुढे देवीचे पाठ वाचायला जाताना म्हटलं, मुगाची डाळ पोळी खाऊन उपास करा, तुमची प्रकृती पित्त प्रकृती आहे. ते दाणे आणि भगर आणि साबुदाणा तो काही तुम्हाला नाही चालेल का? तू चालवावं लागेल, नाही तर आजारी पडा. शास्त्र सांगतं धान्य फराळ करा, मुगाची डाळ भाजून टाकायची, गहू भाजायचे, त्या भाजलेल्या गव्हाच्या पोळ्या करायच्या आणि भाजलेल्या मुगाची डाळ खायचं. मग 2 वेळा खायचं नाही म्हटलं, एकच वेळा. असं आहे, कारण उपास म्हणजे एकच वेळा. एक भुक्त सदा मुक्त. एक भुक्त सदा मुक्त. हलकं राहत होतं. आता ज्यांना नाही एक वेळा जेवता येत, त्यांनी 2 वेळा सुद्धा जेवले ना, तर ते अल्पोपच जेवलं पाहिजे. अल्पोपहार हा सुद्धा एक उपवास आहे. 1.5 पोळी मुगाची डाळ, 1.5 पोळी मुगाची डाळ. चतकोर सुद्धा वाढवायची नाही. पराठा नाही, पोळीत फलकात पाहिजे तो. पराठा आला की असं आहे. म्हणून ते म्हणतात दोषदृष्टी दूर झाली पाहिजे. शास्त्र दोषदृष्टी. जर दोषदृष्टी गेली तर आपल्या शरीरामध्ये वैराग्य शीघ्र येतं. म्हणजे आपल्या याच्यात वस्तूवर, कपड्यावर, धान्यावर, याच्यावर आपली दोषदृष्टी गेली की आपल्या शरीरात वैराग्य येतं. आणि जोपर्यंत दोषदृष्टी आहे तोपर्यंत तुम्ही वैराग्याचे साधनं गोळा केले तरी वैराग्य टिकत नाही. रात्रीचे 12 वाजून गेले, गुरुवार संपला, खायला काही हरकत नाही, 12 वाजले ना. असं आहे ते म्हणतात नाही, आमचा गुरुवार उद्या लागेल, आम्ही रात्रभर काही खाणार नाही. असं आहे दोषदृष्टी. म्हणून दोष गेले पाहिजे. सर्व दोष हरणं आणि जडजीवा तारणं. काय आहे? सगळे दोष घालायचे असेल, जडजीवाला तारायचं तर हरिनाम घ्या. हरिनामाने दोष जातील. आता ज्यांना ज्यांना व्याधी आहे ना,
त्यांनी 1000 नाव घ्यायचं उपास एकादशीच्या दिवशी 1000 वेळा नाव. पण ते असं नको, असं नाही, बंद. अगदी शांत 11 माळे होईपर्यंत तो फोडणीचा वास येऊ का बासुंदी उकळाचा वास येऊ तिकडे काहीच पाहायचं नाही. आपल्या मनाने जर ठरवलं, चित्ताने ठरवलं तर वास येत नाही. असं आहे ते. गजानन महाराजांनी एवढा प्रयोग करून दाखवला. जेव्हा प्रगट झाले तेव्हा एका ब्राह्मणाच्या घरी ऋतुशांती होती आणि त्या ऋतुशांतीचे पानं बाहेर फेकलेले होते. आणि महाराज आले आणि बसले त्या पानावर आणि ते एक एक भाताचं शीत खायला लागले. त्यांना जगाला सांगायचं होतं. म्हणजे महाराज ताड वाढून नाही म्हणे, तुम्ही हे फेकलेलं अन्न आहे ना, अन्न ब्रह्म आहे म्हणे. तुम्ही आधीच म्हटलं की अन्न उदर भरणं हे जाणे जे यज्ञकर्म, माझं तुम्ही ते फेकलेलं मी माझं भरणं करून घेतो. हो, समाजाला शिकवलं आहे, अन्नात भवती भूतानी टाकू नका. पहिल्याच दिवशी शिकवून टाकलं आहे. कारण आपण काय पारायण करायचं चालू, दशमी एकादशी द्वादशी, दशमी एकादशी द्वादशी, त्याच्यातलं काही गुण घेत नाही. त्याच्यातले गुण आले पाहिजे अंगी. गुण अंगी आले पाहिजे. हे उत्तर प्रदेशचा खरा महात्मा आला ना, तो जर जेवला तर त्याच्या ताटामध्ये नंतर पाणी टाकतो तो आणि ते सगळं ताट धुतो आणि येऊन घेतो. असं असतं. मीठ जर राहिलं तर ते सुद्धा फेकायचं नाही, ते घ्यायचं आणि आपल्या तेलकट हाताला चोळायचं, म्हणजे त्याचा सुद्धा नाश नाही होत. खरगट पाणी काढण्याकरता भांडं चोखट करायचं. चोखट शब्द आहे त्याला. ते भांडे विसळून घ्यायचे आणि ते जे पाणी निघतं ना मग अन्नाचं, ते असं उघड्यावर टाकायचं, म्हणजे मुंग्या खातात. आता तुमचे घरं असे आहे तर टाकायलाच जागा आणि सगळं डस्टबिनमध्ये टाका, असा वास येतो आणि टप्प टप्प गळते. गेलं ते, तो काळ गेला. तुम्ही काहीच करू शकत. त्यातल्या त्यात हुशार लोक फार असतात. एका पिशवीत गोळा करता, पिशवी बांधून बाजूला टाकून देतात, अशी कुठेतरी असे कशी करून देतात. हुशार लोक जगात खूप आहे. ते प्रत्येक गोष्टी युक्तीने करत असतात. जीवनात आणि संसारात युक्ती महत्त्वाची आहे. परमार्थाकरता भक्ती, संसाराकरता युक्ती, शरीराकरता शक्ती. 3 शक्य आहे जगात. जगात काम करतात. म्हणून त्यावेळेस अनिष्ट दूर करायचं असेल तो दोषदृष्टी गेली पाहिजे, म्हणजे मग वैराग्य प्राप्त होतं आणि दुःखाचा अभाव होतो. अभाव म्हणजे दुःख दूर निर्माणच होत नाही, कारण संयोग आणि वियोग ही जगाची रीत आहे. आपला सगळ्यांचा काय होतं? संयोग. आणि एक दिवशी काय होणार आहे? वियोग. पहा तुम्ही आता नवीन पोरांनी असं सुरू केलं की बस सगळे विद्यार्थी आपण या शाळेत शिकलो येतात, एकत्र येतात. अरे कोण कोण गेलं रे? म्हणजे ज्या तेव्हा कळतं त्यांना की हा नाही आला, तो नाही आला, तो गेला. आणि जे आले, तुझं काय चाललंय, तुझं काय चाललंय, संयोग. नाही तर कळत नाही माणसाला. आता प्रत्येक शाळेत लोक एकत्र येत आहे. 20 वर्षापूर्वीचे, 30 वर्षापूर्वीचे एकत्र जेवायचे, फक्त दुसरं काही करायचं नसतं तिथे. मग काही लोक तशाच, एवढा पैसा गोळा केला किती मारतील. म्हणजे एकत्र आल्याचा आनंद आहे का? म्हणून अज्ञान माणसं एकत्र आल्यावर सुद्धा आनंद घेऊ शकत. त्यांनी मेहनत केली आहे, उरलं खातील, खाऊ दे तू मस्त जेवण. नाही, पण त्याच्या डोक्यात ते येईल, कारण त्याचं नाव उल्हास आहे. आणि जन्माला सुद्धा फाल्गुनातच आलाय. होळीचे दिवस जशी उदास वाटतं ना, तसा तो कायम उदासच असतो. होळीचे दिवस उदास आणि भगास.
चैत्राच्या पाडव्याशिवाय आनंद वाटत नाही. म्हणून त्याला होलाष्टक म्हणतात. होळीच्या आधीचे 4 दिवस आणि होळीच्या नंतरचे 4 दिवस, 8 दिवस हे होलाष्टक असतं. त्याच्यात लग्न काढायचे नाही, कुठलंच काही काम करायचं. पण लोक लगेच होळीच्या दुसऱ्या दिवशी हळद आणि तिसऱ्या दिवशी लग्न. त्याला होलाष्टक असं म्हणतात. केव्हाच वादळ सुटेल, केव्हाच काय निर्माण होईल सांगता येत नाही त्या 8 दिवसामध्ये. आणि एकदम प्रतिपदा झाली की निसर्ग बदलून जातो. सगळे हिरवे पानं बेनं बिलकुल घरघर आनंद निर्माण होऊन जातो. वसंत ऋतू लागून जातो. वसंत येता आंबा डोले, त्या कोकिळ्या लगेच कळायला लागतं आणि ती कुहू कुहू करायला लागते. म्हणून ते म्हणतात प्राणीमातांना उत्तम पदार्थाचा सुद्धा संयोग आणि वियोग होतो. आता पहा तुम्ही, हे आजार असे तेलकट खाऊ नका, वातूळ खाऊ नका, संयोग आहे आणि वियोग आहे. काही लोक म्हणतात काय देवान दिलं आहे, नुसतं खाता येत नाही. अरे गेलं ना ते, वियोग झालं, जाऊ दे. हत्ती गवत खातो पण मस्त आहे का नाही, काही करावं लागतं. हुंड सगळं खातो पण कसं आहे, फरक आहे. माकड सगळं खातं पण कसे आहे, वृत्ती तर जाईल का, नाही जाणार. म्हणून संयोग आणि वियोग पदार्थाचा सुद्धा होतो, मानवाचा सुद्धा होतो. त्याच्यामध्ये शोक येतो, वियोगामध्ये शोक आहे. म्हणून मनुष्यानं भूतकाळामध्ये गेलेले, आता प्रत्येक देशातलं हे दाखवत आहे श्राद्धाचा दिवस. तो कोणता तरी देश होते तिथे हाडांचे सांगळे लावतात बाजारामध्ये आणि प्रत्येक जण येऊन आपल्या पूर्वजांचं नाव घेतो. म्हणजे हे काय झालं एक प्रकारचं, हां, असे प्रेतांचे सांगडे लावले जातात आणि फुलं लावले जातात आजूबाजूला. सगळ्यांनी यायचं त्या बाजारामध्ये उभं राहायचं, आपल्या बापांचं आईचं नाव घ्यायचं, मोकळं व्हायचं. आजच दाखवलं त्यांनी. हां हां, तर हे आहे. आपण आपल्याकडे श्राद्ध लावून ठेवलं आहे, श्राद्ध लावून ठेवलं आहे. आम्ही वृद्धाश्रमात जाणार आहे. अरे काय वृद्धाश्रमात जातो, घरी करणं श्राद्ध, असं आहे ते. श्रद्धेनं श्राद्ध तयार होतं. हुतात्म्याच्या दिवशी जिल्हा मॅजिस्ट्रेटला तिथे यावंच लागेल हुतात्म्यापाशी. मग तसं तुम मोठा मुलगा किती श्रीमंत असेल तर लहान भावाकडे श्राद्ध असेल तर तुला जावंच लागेल, बाकीचं बोलायचं नाही काही. जसं कायद्यात आहे तसं धर्मात पण आहे, पण आपण धर्म मानायला तयार नाही होत. पंतप्रधानाचं श्राद्ध होतं का नाही, राष्ट्रपतीचा स्मृती दिन होतो का नाही, मग तुम्ही तुमच्या आईवडिलांचं कराल का नाही म्हणता. म्हणजे कायद्यात आहे, धर्मात आपण मानत नाही. कारण आपण सुशिक्षित झालो, फक्त द्रव्यानं झालो, बुद्धीने नाही. द्रव्यानं सुशिक्षित होता येईल, व्यवस्थापन करता येईल. द्रव्यानं व्यवस्था आणि व्यवस्थापन करता येईल, पण आस्था वाढवता येणार नाही. आस्था वाढवता नाही येणार. म्हणून ते म्हणतात निरंतर शोक सुटला पाहिजे. आपल्या बुद्धीचा विचार संसारामध्ये वाढवला पाहिजे. आणि जर आपण बुद्धीचा विचार वाढवला तर जन्म मरण चुकणार आहे. शास्त्र काय करतं, जन्म मरणाचा फेरा चुकविला. कोणाच्या वेळेच्यात म्हटलंय तर गुरुच्या पदात म्हटलंय. कोण चुकवेल तर जो सत्शास्त्र सांगेल की सब झूठ आहे आणि भगवान सच आहे, तो जन्म मरणाचा फेरा चुकवेल. म्हणून सद्गुरु वाचोनी सापडे ना सोय आणि धरावे ते पाय आधी आधी. काही गोष्टी शास्त्राच्या विरुद्ध संत सांगून टाकतात, तरी गुरु सांगतील तेच करावं, शास्त्राच्या भानगडीत नाही पडावं. कारण त्यांनी विचारपूर्वक आपल्याला सांगितलेलं आहे. विचारोनी बोले विवंचोनी चाले, ते विचारपूर्वक बोललं. संताचं वचन देव खोटं होऊ देत.
शास्त्राचं बिघडून गडबड होऊन जाईल. आणि संताचं होतं. पहा, आपल्या जनगणमनेला 150 वर्ष होत आहे. त्याचं जनगणमनेचं 150 वर्षाचे हे सुरू शताब्दी होऊन गेली. आता 150 वर्ष होत आहे. म्हणजे त्या राष्ट्रगीताचे वर्ष गणले गेले. बुद्धिवान लोक असल्याशिवाय गणले गेले का? नाही. सगळी नोंद असते सरकारकडे. म्हणून आपल्या बुद्धीला विचारपूर्वक संसारामध्ये ठेवा, म्हणजे जन्म मरणावर आपण विजय मिळवू शकू. सम्यक दृष्टी झाली की माणसाला ज्ञान प्राप्त होतं. आणि ज्ञान प्राप्त झालं की त्याच्या डोळ्यात अश्रू येत नाही. जोपर्यंत मोह आहे तोपर्यंत अश्रू येतात. मोह कळालं, शास्त्राने सांगितलं हा देह गेला बस, आता त्याचा मोह करायचा नाही. जेवढ्या लवकर त्याला रवाना करता आलं तेवढं रवाना करायचं. आपल्या शास्त्रानं 3 तासात न्यायला सांगितलंय. ज्याच्याकरता आपण ठेवतो ना तो म्हणतो तुम्ही नेलं असतं तरी मी काही बोललो नसतं, आल्यावर म्हणतो तो. आणि नेलं तर का बरं नेलं? आपल्या आईवडिलांचे हाल होऊ नये आपण खूप लांबून येतो आहे, तर परवानगी देऊन दिली पाहिजे. हात पडले पाहिजे. काय वागवलं नाही काही नाही ना, आता हात पडले पाहिजे. हसण्याची गंमत आहे. म्हणून जन्म मरणाची मानसिक दृष्टी सुधारली पाहिजे. शास्त्र दृष्टी सुधरवतं. म्हणून दुःख दूर करण्याकरता उत्तम उपाय म्हणजे शास्त्र श्रवण कर. शास्त्र श्रवण केले की चिंता राहणार नाही, आणि चिंता राहिली नाही की दुःख नाश होईल. कसं नाश होईल म्हणे? समूळ समूळ नाश होईल दुःखाचा. कारण हा कोणाचाही देह असो, मुलाचा असो, पत्नीचा असो, पतीचा असो, भावाचा असो, मुळात नाशिवंत देह. देह काय आहे? नाशिवंत. जाणार सकळ आयुष्य खातो काळ, राहावे सावधान. सावधान राहायचे. म्हणून अक्षय ब्रह्मदृष्टी प्राप्त होते शास्त्राच्या दृष्टीनं. धनाबद्दल सुद्धा आस्था राहत नाही. धनात सुद्धा मन नाही राहत नंतर शास्त्राच्या दृष्टीने, की आपलं नाही आहे. काय व्हायचं ते होईल. म्हणून शास्त्र असं सांगतं की मनुष्याची आई गेली तर त्याचं दुःख म्हणून 10 दिवस करतो. मातृदुःख 10 दिनपर्यंत, पितृदुःख 3 दिनपर्यंत. 3ऱ्याच दिवशी म्हणता अरे मला जायचं हिशोब बिशोब पाहून या, ते कपाट उघडून या. 3ऱ्याच दिवशी सुरू होऊन जात. तलाठीला बोलून या आप्पाला म्हणे ते येत नाही. अरे म्हटलं 2-4 पैसे देऊन द्या ना, आप्पा येते ना. आप्पा येतातच मग पैसे मिळाले. असं आहे ते. 3ऱ्याच दिवशी हिशोब होऊन जातो. कुलूप उघडत नाही तर तोडणं म्हणे आता काय करत बाबा गेले. मातृदुःख 10 दिनपर्यंतम, पितृदुःख 3 दिनम, पुत्रदुःख मरेपर्यंतम, भार्या दुःख पुनर्भार्या. दुसरी मिळेपर्यंत मग विद्वान मी लक्षात राहत नाही त्याच्या. असं आहे. हे समजलं पाहिजे. म्हणून दुःखाला सुद्धा प्रमाण आहे. निर्धन बापाकरता कोणी रडत नाही, निर्धन आईकरता कोणी रडत नाही. सगळे जे रडतात ते धनाकरता साथ रडतात, मोहाकरता रडतात. म्हणून सुखदुःख हे दोन्ही चिंता सुटून जाते. अक्षय ब्रह्माची प्राप्ती होते आणि दुःख नष्ट होतं. सुखमनी धनसंग्रह सुद्धा दुःख देतं. धनसंग्रह सुद्धा दुःख देतो. म्हणून विद्वान पुरुष जे संतुष्ट राहतात, कारण ते माया मोहाचा संग्रह करीत नाही.
निर्माय मोहा जितिसंग दोषा अध्यात्म नित्यात निवृत्त कामहा. ते कामातून निवृत्त होता आणि म्हणून त्यांना संतोषम परमम सुख. मग संतोष कोणाला प्राप्त होईल? जे विवेकी शास्त्रदृष्टीने जीवन जगणारे पुरुष आहेत त्यांना संतोष प्राप्त होतो. कृष्णार्पणमस्तु. सत्यगुरु राये कृपा मज केली, परिणाई घडली सेवा काही. मस्तकी तो जाणा ठेविला कर, भोजना मागती